मावळ तालुक्याची नवनिर्वाचित स्थान दिलेलं आहे। काय भावना आहे दोघांचीही? जुने प्रदेशाध्यक्ष तुम्ही तुमचा पदभार त्यांच्याकडे सोपवलेला आहे, काय वाटतं? 3 वर्षांच्या अधिक सेवा केलेली होती। काल माननीय राज्याचे अध्यक्ष म्हणून 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता असलेल्या भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून माननीय आपले सर्वांचे मित्र असलेले श्री रवींद्र चव्हाणजी यांची एकमताने एक दिलाने राज्याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नियुक्ती केली। कालचा आपण पदग्रहण समारंभ बघितला। राज्याच्या संपूर्ण जनतेने माननीय रवींद्र चव्हाणजींना पुढच्या त्यांच्या भविष्याच्या वाटचालीच्या शुभेच्छाही दिल्या। आज हे जे कार्यालय आहे, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, या कार्यालयामध्ये त्यांचं जे पदग्रहण आहे ते पदग्रहण आज आम्ही या ठिकाणी केलं आणि आजपासनं अध्यक्षाच्या खुर्चीवर बसतात या पक्षाच्या 12वे अध्यक्ष म्हणून ते आज त्यांनी या कार्यालयाचा पदभार स्वीकारला आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं एक डॅशिंग नेतृत्व, एक कर्तृत्ववान नेतृत्व या महाराष्ट्राला अध्यक्ष म्हणून मिळाला आहे, त्यांचा अनुभव, त्यांचा आयुष्यभराचा संघटनेचा अनुभव हा भारतीय जनता पार्टीला प्रचंड उंची देईल। आणि आज मला खुर्चीवर बसवताना, अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवताना मला अभिमान वाटतो की आज ज्या नेतृत्वाला आपण ही खुर्ची त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी सोपवली आहे, या महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या आमच्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सोपवलेली आहे, ती आजपासून त्यांनी पदग्रहण केलं आहे आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या कार्यकर्त्यांना एक मोठं बळ, मोठी ऊर्जा मिळेल असा मला विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।